आनंदी प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त भाग आता आपल्या समोर आलेला आहे। आत्तापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की या सगळ्यामध्ये मात्र आता सगळ्या सत्य समोर आल्यावरती मुलांनी खूपच मोठा गोंधळ घातलेला आहे। आणि त्यानंतर मात्र आता इकडे स्वतःच्या मुलांच्या मध्ये आणि युगंधरच्या मध्ये आता जो काही दुरावा आहे तो दुरावा दूर करण्यासाठी मात्र आता इकडे आनंदीने स्वतः आता खूप मोठा निर्णय घेतलाय। आणि तो निर्णय म्हणजे युगंधरच्या आयुष्यातून मात्र आता कायमचं निघून जाण्याचा। युगंधरच्या आयुष्यातून निघून जाऊन पुन्हा आता या बाप लेकांच्या मध्ये काहीही झालं तरी सुद्धा दुरावा येऊ द्यायचा नाहीये। हा निर्णय मात्र आता ज्या वेळेला इकडे आनंदीने घेतलेला आहे आणि त्याच वेळेला मात्र अशी एक गोष्ट घडली आनंदीच्या बद्दलची, जी म्हणजे आता इकडे पृथ्वीच्या हातामध्ये आनंदीचं ओरिजिनल लेटर लागलेलं आहे आणि आनंदी खोटी नव्हती। आणि आता या सगळ्यामध्ये अजून काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी दुसरं तिसरं कोणी नाही तर आता स्वतः शिल्पाने सांगितल्यात आणि त्यामुळे त्याच्यावरती विश्वास ठेवणं भाग पडलंय। आणि त्याचमुळे मात्र आता इकडे घर सोडून युगंधरला सोडून हे सगळं साम्राज्य सोडून निघालेल्या आनंदीला हाताला धरून पृथ्वी, मिताली आणि प्रांजल हे तिघजण थांबवत आता कशी माफी मागणार, पण हे सत्य त्यांच्यासमोर आलं कसं, असं नक्की काय घडलं सगळं सविस्तर पाहू। इकडे आता आनंदीवरती बरीचशी चिखलफेक होत आहे म्हणून युगंधर चिडलाय आणि युगंधर सांगायला लागतोय, बाद झालं हा पृथ्वी, आत्तापर्यंत मी बरंच काही ऐकून घेतलं, आत्ताच काय याच्या आधी सुद्धा तुम्ही माझ्यावरती जे काही आरोप लावलेत ते आता मी काहीही न बोलता सहन केलेत, पण यापुढे आनंदीच्या बाबतीत आता मी एक शब्द ऐकून घेणार नाहीये। हो, मी लग्न केले तिच्याशी आणि ती माझी बायको आहे आणि त्यामुळे तिच्यावरती कोणत्याही प्रकारे मात्र आता कुणीही आरोप करू नये हे माझं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य मी पार पाडणार। आणि त्यासाठी तुला आता आधीच सांगतोय मी पृथ्वी, काहीही झालं तरी आनंदीवरती चिखलफेक करायची नाही। यावरती ते म्हणतात, बरोबर आहे, म्हणजे आता आमच्या आईला विसरून आता तुम्ही एका या अशा बाईसोबत लग्न केलेत आणि त्यानंतर मात्र आता आम्हाला सांगताय की बायकोबद्दल काही ऐकून घेणार नाहीये। मग पहिल्या बायकोच्या बद्दलचा हा कळवळा तुमचा आता गेला तरी कुठे? पहिली बायको आता इकडे तडफडत मेली, पण तुम्हाला कामातून फुरसत नाही मिळाली आणि आत्ता कळवळा आलाय। यावरती मात्र आता आनंदी सांगते, अरे पृथ्वी, काय बोलतोयस तू? मालक साहेबांच्या मनामध्ये अजूनही समिधाताईंची जागा आता कोणीच घेऊ शकलेलं नाहीये। तुला माहीत नाहीये, पण आता मालक साहेबांनी कधीच मला तो दर्जा दिलेला नाहीये जो दर्जा मात्र आता त्यांनी समिधाताईंसाठी ठेवलेला आहे। आणि म्हणूनच मी तुला जे काही सांगते ना पृथ्वी, ते आता तू नीट ऐकून घे। मी खरंच सांगते मालक साहेब, या सगळ्यामध्ये मात्र आता एक मजबुरीच्या कारण, मला आता न्याय मिळवून द्यायच्या कारण त्यांनी हा सगळा हे उचललेला आहे। पृथ्वी, तू उगाचच या सगळ्यामध्ये गैरसमज करून घेतोय। आणि त्यावरती पृथ्वी म्हणतो, गैरसमज कसला गैरसमज? म्हातारा चळ लागलाय ह्यांना मुलीच्या वयाच्या, म्हणजे मितालीच्या वयाच्या मुलीसोबत लग्न करतायत। आणि त्यावरती मात्र आता इकडे हे ऐकल्यावरती आनंदी चिडले आणि खबरदार, मालक साहेबांच्या बद्दलचा एक शब्द सुद्धा आता पृथ्वी मी ऐकून घेणार नाहीये। पृथ्वी म्हणतो, तू आहेस कोण? मी आता माझ्या वडिलांना काहीही बोलू शकतो, तुला मध्ये येण्याचा अधिकार नाहीये। आनंदी सांगते, आहे पृथ्वी, तो अधिकार मला आहे, कारण मी मालक साहेबांची पत्नी आहे आणि काहीही झालं तरी तुम्ही त्यांच्याबद्दल काहीही बोललात तर मी ऐकून घेणार नाही म्हणजे नाही। असं म्हटल्यावरती आनंदी सांगते, तुला आता माहीत नाहीये की कोणत्या सिच्युएशनमध्ये आमचं लग्न झालं होतं। आमचं लग्न ज्या वेळेला झालं ना त्यावेळेला मात्र आता काय सिच्युएशन होती। मग आनंदी सगळं सांगते, कसं लग्न ठरलं, काय लग्न ठरलं, हे सगळं आनंदीने सांगितल्यावरती मात्र आता पृथ्वी सांगायला लागतो, या सगळ्या गोष्टींवरती आमचा विश्वास बसेल असं तुला वाटलं का? असं म्हटल्यावरती आता इकडे मिताली आणि प्रांजल सांगायला लागतात, अजिबात तुमच्यावरती आमचा विश्वास नाहीये आणि तुमच्याशी बोलण्याची आम्हाला इच्छा नाहीये। असं म्हणत हे आता सगळेजण चिडलेले आहेत। आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे शिल्पा येते आणि शिल्पा आता सांगायला लागते, हे बघ, म्हणजे आता बाकी काही असेल, मी आनंदीला खूप 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 राग करते, पण आता जे काही हे सगळं सांगितलं होतं ना ते आता बरोबरच आहे। म्हणजे आता युगंधरने तिच्यावरती दया दाखवून तिच्याशी लग्न करून तिला ह्या घरात आणले। हां, युगंधरची ही चुकी झाली की तिच्याशी दया दाखवायची होती ना तर तिसरं कोणासोबत तरी तिचं लग्न तो लावून देऊ शकत होता, ही गोष्ट मी सुद्धा मान्य करते, पण म्हणून तुम्ही आता इकडे तिचा राग केलात तरी चालेल, पण बापावरती चिडू नका रे पोरांनो। पोरं आता खूपच रागावलेली आहेत, ते कोणाचंच काही ऐकायला तयार। आता इकडे युगंधर सांगायला लागतोय, खबरदार, आनंदीला कोणी काही बोललं तर शिल्पा म्हणते,
म्हणते झालं? तुला अजूनही आनंदी 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 आणि इतकंच चाललंय का? अरे तुझी मुलं आता हिच्यामुळे तुझ्यापासून दुरावलेत आणि या गोष्टीची तुला काही खंतच नाही आहे का? सारखं आपलं आनंदी आनंदी करत बसलेला आहेस, खरंच मला कळत नाहीये आता इकडे या मुलीमुळे इतका गोंधळ होऊन सुद्धा तू हे करू शकतोस? या मुलीला हो मी म्हणून राग करते मी हिचा राग असं म्हणत मात्र आता शिल्पा इकडे खूपच चिडलेली आहे. त्यानंतर मात्र आता विद्याधरचा हेतू पूर्ण झालेला आहे आणि विद्याधर या सगळ्यामध्ये मात्र आता खूपच खुश झालेला आहे. विद्याधर मात्र आता विचार करतोय, आनंदी ही तर सुरुवात आहे, पण यानंतर मी आता कसं आणि काय करेन ना तुला आता माहीत सुद्धा नाहीये असं म्हणत विद्याधरने आनंदीला मात्र आता खूपच हे केलेलं आहे. पण दुसऱ्या दिवशी मात्र आता आनंदी विचार करते, नाही काहीही झालं तरी मालक साहेबांना मात्र आता इकडे मुलांच्या पासून आता दूर जाऊ मी देणार नाहीये आणि त्यासाठी हे घर मला आता सोडायला लागलं तरी सुद्धा 72 तितक्यात आलेला आहे, तो म्हणजे विद्याधर. आणि विद्याधर तिकडे जाळलेल्या फोटोची राग घेऊन आनंदीच्या तोंडाला फासतोय आणि तो सांगायला लागतोय, बघितलंस कशी होळी मी आता या घरामध्ये खेळलेली आहे. बरं आता इतकंच नाही आहे तर या घराची राख रांगोळी करायला सुद्धा आता मला वेळ लागणार नाही आहे. तुला माहीत नाही आहे हा विद्याधर काय चीज आहे ते. असं म्हटल्यावर ती मात्र आता ती सांगायला लागते, मी या घराची राख रांगोळी तुम्हाला कधीच करू देणार नाही आहे. कितीही काही झालं तरी हे घर माझं आहे आणि या घरातली मुलं माझी आहेत, नवरा माझा आहे आणि म्हणूनच काहीही झालं तरी सुद्धा या घराची राख रांगोळी व्हायला मी तुम्हाला देणार नाही. असं म्हणत मात्र आता ती स्वतःशीच निर्णय घेते आणि त्यासाठी मला आता हे घर सोडावं लागलं तरी सुद्धा 72 मी हे घर सुद्धा सोडेन. पण हे घर सोडून आता या सगळ्यामध्ये इकडे मालक साहेब आणि मुलांच्या मधला दुरावा मी अजिबात पडू देणार नाहीये असं म्हणत आनंदी घर सोडायचा निर्णय घेते. पण त्याच पृथ्वी आता मुलांच्या मनामध्ये भरवतो की जर का हा सगळा प्रकार अशा पद्धतीने घडलेला आहे तर तुम्ही आता एक काम करू शकता, या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा आनंदीला डिवोर्स द्यायला सांगा. तुमच्या बापाला डिवोर्स द्यायला सांगितल्यावरती ती ह्या घरातून निघून जाईल आणि तसंच घडतं. इकडे आता 6 ऑगस्टच्या भागामध्ये जबरदस्त टर्निंग पॉईंट आलाय. इकडे आता मुलं आलेली आहेत ती म्हणजे डिवोर्सचे कागद घेत आणि ते आता सांगायला लागतात, हे बघा काहीही झालं तरी सुद्धा या आनंदी या घरात राहील किंवा आम्ही या घरात राहू. काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे एकच ही ह्या घरामध्ये किंवा आम्ही काय आहे तो निर्णय आमच्यावरती घ्या. तुमचं आता म्हणणं आम्हाला पटलंय की तुम्ही या सगळ्यामध्ये आता जे काही केले ते आता म्हणजे चुकून केले किंवा तुम्हाला या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा हे लग्न करायला लागलं. ठीक आहे, आम्ही हे सगळं मान्य करतोय. पण या सगळ्यामध्ये अजून एक गोष्ट आहे, ते म्हणजे तुम्हाला जर का आता असं वाटतंय की तुम्ही आता चुकलाय तर एक गोष्ट करा, हिला डिवोर्स द्या. डिवोर्स पेपर आम्ही आता आणलेले आहेत. यावरती युगंधर म्हणतो, काय बोलतोयस तू पृथ्वी, हे मी करू शकत नाहीये. आणि त्यावरती पृथ्वी आता सांगायला लागतो, बरोबर आहे तुम्ही हे करणारच नाही कारण या सगळ्यामध्ये तुम्हाला मात्र आता काहीही झालं तरी सुद्धा आम्ही महत्त्वाचे नाही आहोत पण ही महत्त्वाची आहे. त्यावरती आनंदी समोर येते आणि 1 मिनिट मालक साहेब मला काहीतरी बोलायचं आहे. आणि ती सांगते, जर का माझ्यामुळे या घरातले वाद आता संपणार असतील तर मात्र मी हे घर सोडायला 100% तयार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मात्र आता मी इथे थांबणार नाही. असं म्हटल्यावरती मात्र आता युगंधर सांगतो, आनंदी सांगते, नाही मालक साहेब मी त्या डिवोर्स पेपरवरती सह्या करायला तयार आहे. आणि त्यानंतर मात्र आता पृथ्वी सांगतो, आज संध्याकाळपर्यंत हे घर सोडून आता इकडे या डिवोर्स पेपरवरती तू सह्या करायच्या. आनंदी डिवोर्स पेपर हातात घेते. पण त्याच वेळेला मात्र पृथ्वीला मात्र आता विद्याधरच्या रूममध्ये ते लेटर सापडतं, जे लेटर मात्र आता आनंदीने लिहिलेलं असतं. आणि त्याच वेळेला हे लेटर त्याच्यापर्यंत पोहोचवणारी व्यक्ती आता दुसरी तिसरी कोणी नाही आहे, ती शिल्पा आहे. आणि ज्या वेळेला तो हे लेटर वाचतो आणि त्याच्या पायाखालची जमीन हादरते, म्हणजे आनंदी दोषी नव्हती. आनंदीला या सगळ्यामध्ये मात्र आता विद्याधर काकांनी अडकवलेलं आहे हे त्याला समजलंय. पण तोपर्यंत खूप उशीर झालाय कारण आता आनंदीने पेपरवरती आणि आनंदी हे घर सोडून जायला निघालेली आहे. पण त्याच वेळेला पृथ्वी आता आनंदीची बॅग हातात घेतो आणि थांब आनंदी, तू खरी आहेस हे मला समजलेलं आहे. असं म्हटल्यावर ती मात्र आता इकडे युगंधर आलाय आणि त्याचबरोबर विद्याधर पण आलाय. विद्याधर म्हणतोय, काय रे पृथ्वी, काय बोलून राहिलायस तू, काय बोलतोयस तू. असं म्हटल्यावरती पृथ्वी आता सांगतोय, काका भास्कर तू हे सगळं जे काही केलेलं आहेस ना ते मात्र अजिबात मान्य नाहीये मला. तू या सगळ्यामध्ये मात्र आता हा प्रकार केलास ना,
तूच आता ती आमची चिठ्ठी पळवलीस आणि आता आनंदीला या सगळ्यामध्ये तूच हे करतोयस ना. मला समजले, आनंदी खरी आहे. खबरदार खबरदार, जर का आता पुन्हा आता इकडे आमच्या वाटेला जाण्याचा प्रयत्न केलास तर, असं म्हणत मात्र आता पृथ्वीने आनंदीला तर थांबवलंय, पण आता विद्याधरला सुद्धा या सगळ्यामध्ये चांगलीच अद्दल घडवलेली आहे. विद्याधर मात्र आता गडबडलाय की हिच्यापर्यंत सत्य पोहोचलंय तरी कसं, पण आनंदीला म्हणजे इकडे पृथ्वीला सत्य तर समजलंय आणि आनंदीला थांबवण्यामध्ये तो यशस्वी झालाय. पण इतका सगळा अपमान झाल्यावरती मात्र आता आनंदी थांबण्यासाठी नकार देत आहे. हो प्रेक्षकांनो, मग आनंदीला तो कसं मनवणार, काय मनवणार, येणाऱ्या भागात सगळं